नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 29 ऑगस्टच्या धमाकेदार भागामध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या भागात या चौघांनी वसूकडून सत्य कबूल करून घेतलेलं आहे आणि तिने सत्य कबूल केल्यानंतर नंदिनीने तिला शिक्षा सुद्धा दिलेली आहे। तर मित्रांनो, चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात। जीवा अगदी डोळ्यात पाणी घेऊन सँडीला समजावून सांगत असतो। तो त्याला म्हणतो, हे बघ, मी ना तिला असं नाही बघू शकत अरे, आणि तू आमची शेवटची आशा आहेस। तू जर घरी येऊन सगळं काही कबूल केलंस ना तरच सगळं काही नीट होईल। तर तेव्हा आता सँडी थोडा विचार करू लागतो। तर जीवा त्याला विचारतो, अरे तू कसला विचार करत आहेस? तुझ्या मनात मी तुला मारलं होतं याचा राग आहे का? आणि जर तुझ्या मनात जर तो राग असेल ना तर हे बघ, तू मला मार असं म्हणून तो स्वतःलाच मारून घेऊ लागतो। तर तेव्हा आता सँडी त्याला थांबवतो आणि म्हणतो, अहो काय करताय तुम्ही? तर जीवा म्हणतो, अरे मी असं वागतोय कारण नंदिनीने माझ्यासाठी खूप काही केलं आहे रे, खूप काही केलेलं आहे। अरे आज मला तिच्यासाठी काहीतरी करण्याची संधी दिलेली आहे देवाने। अरे मी तिला असा नाही बघू शकत, प्लीज अरे माझी मदत कर, प्लीज माझी मदत कर। अरे हे बघ, मी तुझ्यासमोर हात जोडतो, हवं तर ना मी तुझ्या पाया पडतो असं म्हणून चक्क तो सँडीच्या पायाच पडतो। तर तेव्हा सँडी सुद्धा त्याच्यासमोर हात जोडतो आणि त्याला म्हणतो, अहो मीच तुमच्या पाया पडतो, अहो माझी परिस्थिती समजून घ्या हो, मला तुमची मदत करायची आहे पण मी तुमची मदत नाही करू शकत, कारण तेव्हाही माझा नाईलाज होता आणि आजही माझा नाईलाजच आहे असं तो सांगत असताना सगळ्यांना धक्काच बसतो। तर काव्या पुढे येते आणि म्हणजे काय असं त्याला विचारते। तर तेव्हा सँडी तिला म्हणतो, अहो जर मी तुमची मदत केली ना तर माझी मदत कोण करणार आहे? त्या दीपकने मला धमकी दिलेली आहे माझ्या बाळाला मारून टाकण्याची। मी जर तुमची मदत केली ना तर माझ्या बाळाच्या जीवावरती बेतणार आहे ते। मी आत्तापर्यंत माझ्या बाळासाठी इतकं काही केलेलं आहे, तर मग आता त्याच्याच जीवाचा धोका पत्करू का? तर आता ते ऐकल्यानंतर पार्थ त्याला हिंमत देतो आणि म्हणतो, काही सुद्धा होणार नाही तुझ्या बाळाला, मी आहे तुझ्या पाठीशी, मी शब्द देतो तुला आणि तुझ्या बाळाला काही सुद्धा होणार नाही। तर सँडी त्याला विचारतो, कशावरून काही होऊ देणार नाहीत तुम्ही? तर काव्या त्याला म्हणते, विश्वास ठेव सँडी, त्यांचे ना खूप कॉन्टॅक्ट्स आहेत, ते खरंच तुझ्या आणि तुझ्या बाळाच्या सेफ्टीची पूर्णपणे काळजी घेतील। आणि मी सुद्धा शब्द देते तुला, मी ना त्यांच्या बाबतीत एक गोष्ट अगदी प्रामाणिकपणे सांगू शकते, त्यांनी जर ठरवलं ना एखाद्या माणसाची काळजी घ्यायची तर काहीही झालं तरी ते त्या माणसाची काळजी घेतात, त्याच्या पाठीशी उभे राहतात असा ती पार्थवरचा विश्वास बोलून दाखवत असते। तर तेव्हा पार्थला सुद्धा तिच्या बोलण्याचं आश्चर्य वाटत असतं। तर काव्या पुढे म्हणते, सँडी फक्त तूच नाही तर जगामधला कुठलाही माणूस पार्थ देशमुखांच्या वरती अगदी डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो असं ती बोलत असताना आता पार्थला मात्र थोडंसं भरून येतं मित्रांनो। तर त्यानंतर आता रेखाताई समोर येते आणि सँडीला म्हणते, अरे सँडी, तू त्यांचं इतकं काही वाईट करून सुद्धा ते तुझी मदत करत आहेत, अरे आता तरी त्यांची मदत कर, कर्म फिरून येत असतात आपल्याकडे। हे बघ, नंदिनी आपल्या मदतीसाठी धावून आलेली आहे, काहीतरी लिहून ठेवलेलं आहे देवाने, म्हणूनच एक चूक खूप आधी केलेली होतीस तू, आता तरी ती चूक सुधार। शेवटी आज नंदिनीमुळेच आपलं बाळ असं ती बोलत असताना मित्रांनो आतमधून बाळाचा रडलेला आवाज येऊ लागतो आणि इतक्यातच नंदिनी सुद्धा बाहेर येते आणि सँडीला म्हणते, सँडी तुमचं बाळ आता आउट ऑफ डेंजर आहे आणि हो, तुमचं बाळ ना खरंच खूप गोंडस आहे असं तिने सांगितल्यानंतर काव्या नंदिनीला म्हणते, ताई बरं झालं आपण वेळेत आलो, आज ना तुझ्यामुळे यांचं बाळ वाचलं। पण कसं आहे ना ताई, तू जशी बाकीच्यांची मदत करतेस ना तशीच त्यांनी सुद्धा तुझी मदत करावी, म्हणजे जगामधला चांगुलपणा टिकेल नाही का असं ती बोलत असते। तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, काव्या आपण कुणावर सुद्धा ना मदत करण्याची सक्ती नाही करू शकत, तो ना प्रत्येकाचा चॉईस असतो। सँडीला आपल्याला मदत करायची नाहीये, ठीक आहे, हरकत नाही, पण आपण त्यांच्यावरती सक्ती नाही करू शकत, चला आपण निघूया असं म्हणून ती रेखाताईला म्हणते, काळजी घ्या तुमच्या बाळाची असं म्हणून ते तिथून चाललेलेच असतात। इतक्यातच मित्रांनो आता सँडी एकदमच म्हणतो, मी मदत करायला तयार आहे। तर तेव्हा आता ते चौघे सुद्धा एकदमच आश्चर्याने मागे वळून बघतात आणि त्यानंतर आता सँडी त्यांच्या समोर परत जातो आणि म्हणतो, मी आणि दीपकनेच नंदिनीला किडनॅप केलेलं होतं आणि हे वसुंधरा मॅडमच्या सांगण्यावरूनच केलेलं आहे, हे सगळ्यांना मी सांगेन असं त्यानं म्हटल्यानंतर हे चौघे सुद्धा खूपच खुश होतात। तर काव्या आता सँडीला परत विचारते, सँडी खरंच तू सांगणार का?
तर सँडी म्हणतो हो खरंच सांगेन, कारण आत्ता जर ना मी तुमची मदत नाही केली ना तर मला सतत आयुष्यभर माझ्या बाळाकडे बघत असताना मला एक गोष्ट खात राहील की मी एक स्वार्थी आणि घाणेरडा माणूस आहे. तर तेव्हा जीवा आता त्याचे आभार मानतो आणि म्हणतो थँक्यू यार, अरे खरंच थँक्यू सो मच. तू ना आज आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट करतोयस, खरंच थँक्स यार. तर तेव्हा सँडी त्याच्यासमोर हात जोडतो आणि त्याला म्हणतो अहो नाही, तुम्ही आभार मानू नका, उलट मीच ना सतत तुमची माफी मागत राहायला हवी. मी येतो तुमच्याबरोबर, पण त्या वसुंधरा मॅडम ना फार पोचलेल्या आहेत, त्या परत जर काही करत असतील तर. तेव्हा नंदिनी पुढे येऊन त्याला शब्द देते आणि त्याला म्हणते असं काहीच होणार नाही, कारण जी चूक मी मागच्या वेळी केली ना ती चूक यावेळी मी नाही करणार, कारण यावेळी माझा डावच वेगळा असणार आहे. तर असं तिने बोलल्यानंतर काव्या तिला विचारते पण ताई नेमकं काय करणार आहेस तू, असं तिने विचारत असतानाच जीवाला मिथुन काकाचा फोन येतो. तर तेव्हा जीवा फोन उचलतो आणि मिथुन काकाला म्हणतो हा मिथुन काका बोल. आणि थोडा वेळ मिथुन काका सोबत बोलल्यानंतर जीवा मात्र धक्क्याने काय असं म्हणतो आणि त्यानं असं म्हटल्यानंतर नंदिनी लगेचच त्याला विचारते काय झालं, काय म्हटले मिथुन काका. तर आता मात्र जीवा शांतच झालेला असतो आणि त्यानंतर आता त्यांनी डायरेक्ट घरामधला संध्याकाळचा सीन दाखवलेला आहे. इकडे घरामध्ये विक्रम आणि मानिनी देवासमोर उभा राहून प्रार्थना करत असतात. इतक्यातच रम्या आणि वसु तिथं येतात. तर रम्या आता मानिनीला विचारते अगं मामी तू ठीक आहेस ना, बरं वाटतंय ना तुला आता. तरी सुद्धा आता अजून सुद्धा मानिनी त्या दोघींच्याकडे बघतच नसते आणि रागारागानेच उभी असते. तर वसु विक्रमला विचारते अरे विक्रम अजून मानिनीचा राग नाही गेला का. तर विक्रम मानिनीला म्हणतो अगं मानिनी इतका आडमुठेपणा बरा नाही ग, इतके आत्मीयतेने तुझी विचारपूस करते ना ती, मग उत्तर दे ना तिला. तर वसु विक्रमला म्हणते जाऊ देत रे विक्रम, जरी मानिनी माझ्यावरती रागावलेली असली ना तरी सुद्धा मी आधीच्याच मानिनीला मिस करत आहे. तर विक्रम तिला म्हणत असतो तसं नाही ग ताई, असं म्हणून तो हात पुढे करतो. तर तेव्हा वसु एकदमच विक्रमला म्हणते अरे विक्रम हे काय आहे, अरे विक्रम मी बांधलेली राखी सैल झाली आहे की, असं म्हणून ती परत त्याची राखी घट्ट बांधू लागते. तर इतक्यातच हे चौघे घरामध्ये येतात आणि नंदिनी एकदमच रागारागात वसूला म्हणते खोटेपणाच्या धाग्याने अजून किती गुंडाळून ठेवणार आहात तुम्ही बाबांना. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता हे तिघे सुद्धा धक्क्याने नंदिनीकडे बघू लागतात. तर तेव्हा नंदिनी आणि हे तिघे पुढे येतात आणि एकसारखं वसूच्या डोळ्यामध्ये बघू लागतात. तर तेव्हा वसू आता थोडंसं वातावरण बदलायचा प्रयत्न करू लागते. ती थोडंसं हसते आणि म्हणते कमालच आहे हा मानिनी तुझ्या सुनेची, म्हणजे जिद्द म्हणजे काय वर्णावं. आणि नंदिनीला म्हणते पण नंदिनी कसं आहे ना, अगं काहीच मिळणार नाहीये कारण मी काही केलेलंच नाहीये. आणि अगं नंदिनी खरं खोटं बोलण्याचा अधिकार तर तू गमावून बसलेली आहेस, विसरलीस का. आणि आता जे काही खरं असेल ना ते बोल एकदाचं आणि संपव हे सगळं काही. तर नंदिनी म्हणते खरं काय आहे ना तेच सगळं काही सांगायला आलेलो आहोत आम्ही, आणि अशा माणसाला सोबत घेऊन आलेलो आहोत जो तुमचा खोटेपणा काय आहे ना ते एकदाच काही ते सिद्ध करेल. असं म्हणून ती मागे बघते. तर तेव्हा मागून आता सँडी आतमध्ये येऊ लागतो आणि आता वसूला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस दीपक आणि सँडी दोघे मिळून नंदिनीला किडनॅप करून घेऊन गेलेले असतात. आणि ती आता खूपच घाबरू लागते आणि सँडी मात्र एकसारखा तिच्याकडे बघत आतमध्ये येतो आणि एकदम तिच्या समोर येऊन उभा राहतो. तर वसु आता नाटकच करू लागते, म्हणते हा कोण आहे आता, आणि आपल्याकडे काय ती नटाचे घेतात ते काय ऑडिशन वगैरे चालू आहे का. रोज कुणाला तर नवीन घेऊन येतेस आणि त्याला पडवतेस आणि म्हणतेस काय आता की याची ॲक्टिंग बघा. आणि काय ग नंदिनी रोज माझ्या विरुद्ध भडकवायसाठी रोज एक नवीन माणूस घेऊन येतेस, त्याला पडवतेस, शिकवतेस, पण त्याचा काही सुद्धा उपयोग होत नाही कारण ते पकडले जातात ना बिचारे. आणि काय आहे ना नंदिनी खोट्याला पाय नसतात ना, त्यामुळे ते फार लांब जाऊ शकत नाही. आणि ती आता रम्याला घेऊन तिथून निघूनच जाऊ लागते. तर तेव्हा नंदिनी तिच्या मागे मागे जाते आणि तिला म्हणते आत्या तुमच्या खोट्याला फक्त पायच नाही तर हात डोळे मेंदू सगळं काही होतं, म्हणूनच इतके दिवस हुशारीने लपून राहिलं ते, पण आता नाही, असं ती तिच्या डोळ्यात डोळे घालूनच बोलते. तर तेव्हा सगळ्यांना मात्र काही कळेनासंच होतं. तर तेव्हा नंदिनी पुढं म्हणते कारण आता ना त्या खोट्याच्या पायाखालची जमीनच काढून घेतलेली आहे मी, मग कुठवर पळेल ते. आणि त्यानंतर ती आता विक्रम आणि मानिनी समोर जाते आणि त्या दोघांना सांगते आई बाबा हा विजय आहे, ज्यावेळेस मला दीपकने किडनॅप केलेलं होतं ना त्यावेळेस हा सुद्धा होता त्याच्यासोबत. आणि ते ऐकल्यानंतर या दोघांना तर धक्काच बसतो
आणि त्यानंतर नंदिनी परत वसू समोर जाते आणि तिला म्हणते दीपकने तर त्याचं स्टेटमेंट बदललं, पण या संपूर्ण प्रकरणामध्ये हा त्याचा साथीदार होता. तर तेव्हा रम्या आता नंदिनीला म्हणते अच्छा असं आहे का, म्हणजे दीपक खरा बोलला म्हणून तू हा माणूस उभा केलेला आहेस का, तुला हवं ते खोटं बोलायला. तर तेव्हा सँडी आता म्हणतो अहो मी कशाला खोटं बोलणार आहे, खोटं तर या बाई बोलतायत. असं त्यानं म्हटल्यानंतर आता विक्रम रागारागाने पुढे येतो आणि सँडीला म्हणतो ए बंद कर हा तमाशा आणि मला कोणाचं काही सुद्धा ऐकून घ्यायचं नाही आहे. तर तेव्हा जीवा आता या सगळ्याच्या मध्ये पडतो आणि विक्रमला म्हणतो अहो बाबा एकदा आम्हाला ना संधी द्या, नंदिनीचं खरं काय सत्य आहे ते बाहेर येण्यासाठी एकदा संधी द्या. तर पार्थ सुद्धा म्हणतो हो त्यानंतर अहो तुम्हाला कळेल की आम्ही नंदिनीची बाजू का घेतली ते. तर काव्या सुद्धा म्हणते हो बाबा प्लीज, नंदिनी ताई काय म्हणते ना ते एकदा तरी ऐकून घ्या, त्यानंतर ना आम्ही कोणीच काहीच बोलणार नाही. असं ती सुद्धा सांगत असताना विक्रम सुद्धा काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नसतो. तर चक्क आता मानेनी पुढे येते आणि विक्रमला म्हणते अहो प्लीज, आणि असं तिने म्हटल्यानंतर आता विक्रम म्हणतो बरं ठीक आहे बोल तुझं काय म्हणणं आहे ते. तर वसू आता विक्रमला म्हणते अरे विक्रम मी खरंच या माणसाला ओळखत नाही. तर तेव्हा सँडी मात्र आता वसूच्या एकदम समोर येतो आणि तिला म्हणतो अहो ओळखत कसं नाही, तुम्हीच तर मला आणि दीपकला सुपारी दिलीत ना नंदिनीला किडनॅप करायची आणि किडनॅप करून मारून टाकायची. असं त्यानं सांगितल्यानंतर आता सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते आणि वसू आणि रम्या तर खूप घाबरलेले असतात. तर वसू आता सँडीवरती ओरडू लागते, त्याला म्हणते वाटेल ते काय बोलतोस रे, मी असं काही सुद्धा बोललेले नव्हते. तर सँडी तिला म्हणतो अहो मी का असं बोलेन, तुम्हीच तर दीपकला पैसे दिले होतेत ना, आमच्या नावाची खोटी आय कार्ड बनवून दिली होती, लग्नाच्या सगळ्या विधीमध्ये वेटर बनून आम्हाला सगळं काही बघायला सांगितलं होतं ना तुम्ही, आणि ज्या दिवशी किडनॅप करायचं होतं त्याच दिवशी तुम्हीच आम्हाला सांगितलं होतं ना की नंदिनी गौरीहार पुजायला बसली की त्यानंतर ना तुम्ही लगेचच तिच्या खोलीमध्ये जा, तिला किडनॅप करा, तिला टेम्पोत भरून घेऊन जा आणि मारून टाका, हे तुम्हीच तर सांगितलं होतं ना. तर असं त्यानं बोलल्यानंतर सगळ्यांना फार मोठा धक्का बसतो आणि दीपक पुढे म्हणतो आम्ही जात होतो ना तेव्हा सुद्धा त्या आम्हाला परत भेटल्या आणि त्यांनी आम्हाला तिथली गोणी दिली आणि त्या गोणीमध्ये ना नंदिनीचे हातपाय भरून भरायला सांगितलं. नंतर त्यांनी एका टेम्पोची सोय केली, त्या टेम्पोमध्येच आम्ही बसलो आणि निघून गेलो, असं तो सर्व काही आता विक्रमला सुद्धा सांगतो. तर तेव्हा आता वसू त्याच्यावरती अजून ओरडते आणि म्हणते अरे काय बोलत आहेस तू, उगीच खोटं काही सुद्धा बोलू नकोस. जीवा आणि नंदिनीने आम्हाला सांगितलं की दीपक आणि नंदिनी कारमध्ये होते म्हणून. तर असं तिने म्हटल्यानंतर सँडी तिला म्हणतो हो पण तुम्हीच आम्हाला सांगितलं होतं ना की हायवेवरती टेम्पोचं चेकिंग करतायत, म्हणूनच आम्ही टेम्पो मध्येच सोडला आणि बेशुद्ध नंदिनीला कारमधून घेऊन गेलो. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर वसू तर डोळेच मोठे करते आणि नंदिनी म्हणते बरोबर बोलतोय हा, कारण जेव्हा मला शुद्ध आली ना तेव्हा मी कारमध्ये होते. तर वसू आता खूपच रागराग करू लागते आणि म्हणते तुम्ही सगळेजण खोटे बोलताय. आणि ती नंदिनी समोर जाऊन तिला म्हणते काय ग, तुझ्याकडे काय पुरावा आहे की हा माणूस खरं बोलतोय म्हणून, आणि मी आधीच सांगते की माझा या सगळ्याशी काही सुद्धा संबंध नाही, असं म्हणून ती बाजूला जाते. तर तेव्हा आता काव्या रागारागात पुढे येते आणि वसूवरती जोराने ओरडते आणि म्हणते आत्याबाई काय करताय हे, माझी ताई खोटं बोलते, सँडी खोटं बोलतोय, आम्ही सगळे सुद्धा खोटे बोलतोय, फक्त तुम्ही खरं बोलताय का. तर त्यानंतर पार्थ सुद्धा समोर येतो आणि वसूवरती ओरडतो, तिला म्हणतो बोल ना त्या, ती गोणी तूच दिली होतीस ना. तर जीवा सुद्धा पुढे येतो आणि तिला म्हणतो बोल ना त्या, तो टेम्पो सुद्धा तूच अरेंज केला होतास ना. तर नंदिनी सुद्धा म्हणते मला सुद्धा गोणीत टेम्पोत भरून तुम्ही मारून टाकणार होतात ना त्या, बोला ना आता. आणि काव्या म्हणते बोला आता, कधी केलं हे सगळं, कसं केलं. तर पार्थ परत म्हणतो बोल ना त्या, तुला काय म्हणायचं आहे. तर जीवा तिला म्हणतो बोल ना त्या, तू काय केलं होतंस, टेम्पो अरेंज केला होतास का नंदिनीला गोणीत भरलं होतंस. तर नंदिनी परत तिला म्हणते मला गोणीत भरून मारून टाकणार होतात तुम्ही. तर काव्या परत म्हणते बोला आत्याबाई, स्वतःचा खरेपणा सिद्ध करा आता, कधी केलं हे सगळं, कसं केलं सांगा. तर जीवा तिला म्हणतो अगं मला सुद्धा ना लग्न मंडपामधून तूच लांब ठेवलं होतंस ना. तर पार्थ म्हणतो मग लग्नापर्यंत तर का थांबलीस. तर काव्या म्हणते मला आत्ता कळत आहे, ताई गौरीहार पूजा करत होती ना तर तेव्हा मला आणि आईला तुम्ही बाहेर का पाठवलं आणि मुद्दामून केलं ना हे सगळं काही. आणि हो त्या दिवशी ताईचा उपवास असताना सुद्धा ताईला काहीतरी खायला घेऊन ये ग असं म्हणून तुम्ही मला बाहेर पाठवलेलं होतं.
तर नंदिनी म्हणते कुत्र्या मांजरासारखं मला गोणीत भरून न्यायला लावलं, मला मारून टाकून तुम्हाला शांतपणाने झोप लागली असती वसू आत्या. तर पार्थ जोराने ओरडतो, सांग ना का मारून टाकायचं होतं. तर जीवा सुद्धा तिला म्हणतो, अगं मारायला तूच सांगितलं होतंस ना, बोल आता, बोल पटकन. असं ते सर्वजण एकसारखे एकामागोमाग एक बोलत असताना आता वसू मात्र तिच्या कानावरतीच हात घेते आणि एकदमच जोराने ओरडते, मारून टाकणार नव्हते मी, आणि मी फक्त ना किडनॅप करायला सांगितलेलं होतं, ते सुद्धा ना कार्पेटमध्ये गुंडाळून. असं ती अखेर सर्व काही सत्य तिच्या तोंडातूनच कबूल करते. आणि ते सत्य कबूल केल्यानंतर तिच्या लक्षात येतं की आपण हे चुकून काय बोलून गेलो. आणि तेव्हा मात्र आता विक्रमच्या आणि मानिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि आता मानिनी लगेचच पुढे येते आणि वसूला आपल्या दिशेने वळवून तिला म्हणते, काय म्हणालात, काय म्हणालात, परत एकदा बोला, काय म्हणालात, परत एकदा बोला. तुम्ही मारायला नाही तर किडनॅप करायला सांगितलेलं होतं, ते सुद्धा कार्पेटमधून. आणि मित्रांनो आता यावेळेस मात्र नंदिनी आणि बाकी सर्वांचा डाव सक्सेस होतो. तर वसू आता परत सगळं काही सावरायचा प्रयत्न करू लागते आणि मानिनीला म्हणते, हे बघ मानिनी, हे सगळे आहेत ना, हे सगळे खोटं बोलतायत. अगं मी ना जे बोले ना ते खरं आहे. तर तेव्हा मानिनी एकदम जोरानेच तिच्यावरती ओरडते, नक्की काय खरं आहे वसूताई, आता सांगून तरी टाका, खरं सांगा, मारायला सांगितलं होतं की किडनॅप करायला. तर वसू म्हणते, अगं मी असं का सांगेन मानिनी, मारायला, मी काय इतकी नीच कृत्य करणारी बाई आहे का, मी कोणालाही मारायला वगैरे काही सांगितलेलं नव्हतं ग खरंच. आणि त्यानंतर ती आता रागारागाने सँडी समोर जाते आणि त्याला म्हणते, उगीच तू ना खोट्या गोष्टी रचू नकोस, खरं खरं काय आहे ते सांग सँडी. आणि आता मित्रांनो चक्क ती सँडीला सुद्धा ओळखते आणि ते बघितल्यानंतर विक्रमला तर खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्या न कळत ती सँडीला ओळख दाखवते. आणि तेव्हा सर्वजण मात्र तिच्याकडे आश्चर्यानेच बघत असतात, कारण ती बरोबर तिच्या सापळ्यात सापडलेली असते. तर आता विक्रम पुढे येतो आणि वसूला म्हणतो, अगं सँडी, अगं पण याचं नाव तर विजय आहे ना. आणि या चौघांनी मात्र सँडीचं खोटं नाव त्यांना सांगितलेलं असतं, त्यामुळेच आता वसू एकदम बरोबर या चौघांच्या तावडीत सापडते. तर नंदिनी आता पुढे येते आणि विक्रमला म्हणते, नाही बाबा, याचं नाव तर सँडीच आहे. वसू आत्यांना ते माहिती होतं, कारण ना त्याला ओळखतात. आम्हाला फक्त ना वसू आत्यांच्या तोंडून हे सगळं काही वधवून घ्यायचं होतं. तर पार्थ म्हणतो, आई बाबा सॉरी, वसू आत्याने खरं बोलावं म्हणून आम्ही सुद्धा खोट्याची साथ घेतली. तर मानिनी म्हणजे काय असं विचारते. तर जीवा सांगतो, म्हणजे ना मारायचा नाही तर किडनॅप करायचा प्लॅन आखला होता वसू आत्याने, ते सुद्धा या सँडी आणि दीपकला हाताशी धरून. आणि त्यानंतर तो सँडीला म्हणतो, थँक्स सँडी, जे काही खरं आहे ना ते सांगितल्याबद्दल. तर सँडी आता सगळ्यांच्या समोर हात जोडतो आणि म्हणतो, नाही तसं नाही, जे खूप आधीच सांगायला पाहिजे होतं ना ते मी आत्ता बोललेलो आहे. आणि त्यानंतर तो येतो असं म्हणून तिथून निघून जातो. तर पार्थ आता वसूला म्हणतो, बोल ना वसू आत्या, आता तुला काय बोलायचं आहे. तर आता वसू वेड लागल्याचं नाटक करू लागते आणि म्हणते, सगळ्यांनी प्लॅन केला, तुम्ही सगळ्यांनी प्लॅन केला ना, आणि एक एक प्रश्न विचारला मला आणि मला ना बोलायला भाग पाडलं, तुम्ही सगळ्यांनी मला बोलायला भाग पाडलं. माझा ना या सगळ्याशी, या किडनॅपिंगशी काही संबंधच नाही आहे. आणि तो होता ना तो खोटं बोलत होता. आणि नंदिनी याच्यावरून काही सुद्धा सिद्ध होत नाही की मी हे सगळं काही केलं आहे म्हणून. आणि तो खोटं बोलत होता, ती पिहू सुद्धा खोटं बोलत होती, ते सगळं काही खोटं बोलत होते आणि मला सगळ्यांनी अडकवलेलं आहे. तर मित्रांनो आता दुसऱ्या बाजूने मोबाईल वाजल्याचा आवाज होऊ लागतो आणि आता सर्वजण तिकडे बघू लागतात. आणि तिकडून आता मिथून काका मोबाईलवरती व्हिडिओ चालू करून घेऊन येत असतो आणि त्याच्यासोबत मंजू सुद्धा असते. तर त्या मोबाईलवरती वसू जी काही पिहूला धमकावत असते तो व्हिडिओ चालू असतो आणि त्या व्हिडिओवरती वसू पिहूला धमकावत असते की त्या दिवशी ना तू माझ्या खोलीच्या बाहेर उभा राहून काय ऐकलेस ते सांग, बोल पिहू. आणि मला चांगलंच माहिती आहे माझ्या खोलीच्या बाहेर त्या दिवशी तूच होतीस आणि तुझ्याच हाताने ना ती कुंडी पडली, बोल पिहू, नाहीतर ना मी तुला मारेन. असं तिने म्हटल्यानंतर पिहू बोलू लागते, सांगते वसू मावशी, तू ना त्या दिवशी म्हणाली होतीस की तू कोणत्या तरी दीपकला सांगून नंदिनी वहिनीला तिच्याच लग्नामधून किडनॅप केलं होतंस. तर वसू तिला म्हणते, हे ऐकलं होतंस का तू, हे ऐकलं होतंस का, आणि आता खाली जाऊन सगळ्यांना हेच सांगणार होतीस का. तर पिहू म्हणते, नाही सांगणार मी. तर वसू तिला म्हणते, सांगायचंच नाही, आणि जर सांगितलंस ना तर तुला माहिती आहे ना हे घर कोणाचं आहे ते, हे घर माझं आहे.
असा तो व्हिडिओ सर्व काही चालू असतो. तर तेव्हा तो व्हिडिओ हातामध्ये धरून मिथून काका एकदा वसू समोर जातो आणि त्यानंतर रम्या समोर सुद्धा जातो. तर वसू पुढे त्या व्हिडिओमध्ये म्हणालेली असते की जर तू काही कुणाला सांगितलंस ना तर तुझ्या आई बाबांना आणि तुम्हा दोघींना सुद्धा या घराच्या बाहेर काढेन. मग तुम्ही काय कराल, कुठे राहाल आणि तू सांगशील का? तर तेव्हा पिहू घाबरून तिला म्हणालेली असते की नाही सांगणार, अजिबात नाही सांगणार. आणि त्यानंतर मिथून काका तो मोबाईल फिरवत फिरवत विक्रम समोर घेऊन जातो आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर तर वसू एकदम शांत झालेली असते आणि रम्या सुद्धा शांत झालेली असते आणि त्या दोघी एकदम जाम घाबरलेल्या असतात. तर विक्रमला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत वसू आणि रम्या चक्क नंदिनी समोर हात जोडून उभे असतात. वसू नंदिनीला म्हणते, नंदिनी खरंच मला माफ कर. मला माहिती आहे माझ्यामुळे जे काही झालेलं आहे ना त्यामुळे मला तोंड दाखवायला सुद्धा जागा नाहीये. तर नंदिनी आता तिला म्हणते, तुम्ही बरोबर बोललात, म्हणून आता ना आम्हाला तोंड सुद्धा दाखवायचं नाही. तुम्ही बाबांच्या मनाचा विचार करतोय म्हणून. पण या घरामध्ये जर राहायचं असेल ना तर कोणाला सुद्धा तोंड न दाखवता खालमानेने राहावं लागेल. आणि मान खाली म्हटलं मी, असं तिने म्हटल्यानंतर आता वसू आपली मान खाली घेते आणि तेव्हा विक्रम आणि मानिनी दोघे सुद्धा शांत उभे असतात. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूया परत उद्याच्या भागात. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.